कदाचित तुम्ही तो तुमच्या लाईफमध्ये धडा शिकलेला असाल. दिस इज द पर्स्पेक्टिव्ह थिंग. खूप चांगली माणसं आहेत आणि खूप चांगल्या सिच्युएशन्स आहेत. नेगेटिव्ह गोष्टी ऍक्च्युली समाजामध्ये थोड्या जास्त आहेत. चांगल्या माणसासोबत चांगलं होत नाही. यू विल सी द ब्युटिफुल अँड अमेझिंग पीपल्स अराउंड यू. की चांगल्या व्यक्तींसोबत चांगलं होत नाही. नाही नाही नाही, चांगल्याला चांगलं मिळत नाही. चांगल्या व्यक्तींसोबत चांगलं होत नाही. आपण किती पण चांगलं करा, लोक अशीच वागतात. हे जे सगळं आहे ना, हे सगळं इररॅशनल बिलीफ सिस्टीम आहे. इट इज नॉट अ रियालिटी. मी ह्याला म्हणजे हे खरंच आहे किंवा असं असतंच असं नाही म्हणू शकत. कदाचित तुम्ही तो तुमच्या लाईफमध्ये धडा शिकलेला असाल, पण मला असं वाटतं की का नाही होऊ शकत ना आपल्यासोबत चांगलं. होऊ शकतं इफ आपण ते चूज केलं तर. मग सर्टनली हा खूप मोठा बिलीफ पॅटर्न वर्षानुवर्षांपासून चालत आलेला आहे की डर के आगे जीत है, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, चांगल्या माणसासोबत चांगलं होत नाही. बट ऍक्च्युली असं काही नसतं. आपलं काम आपण करत राहणं इम्पॉर्टंट आहे. लोकांना चांगल्या पद्धतीने गोष्टी देणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर जे काही रिझल्ट येतील किंवा त्यानंतर जे काही बिहेवियर येतं, तर ते आपल्याला त्या पद्धतीने ऍक्सेप्ट करून पुढे चालता पण आलं पाहिजे. बऱ्यापैकी काय होतं की नेगेटिव्ह गोष्टी ऍक्च्युली समाजामध्ये थोड्या जास्त आहेत. त्याच्यामुळे इझिली आपलं लक्ष त्याच्याकडे जातं. दिवसभरात आपल्या डोक्यात जे 7,000 ते 70,000 विचार येतात, त्याच्यातले 70% विचार निगेटिव्हच येतात, कारण आसपास सगळं निगेटिव्ह आहे. त्यामुळे नकारात्मक गोष्टी लगेच ऑब्झर्वेशन मध्ये तुमच्या येऊ शकतात. बट जर तुम्ही व्यवस्थित फाइंड केलं तर यू विल गेट की खूप चांगली माणसं आहेत, खूप चांगल्या गोष्टी आहेत तुमच्या आसपास. पण आपण सतत ते एक असतं ना की चष्मा लावलाय आणि तो चष्मा काढत नाहीये, त्या चष्म्यातून जग तुम्हाला खराब दिसतंय. एकदा तो चष्मा काढून बाजूला फेकून द्या. यू विल सी द ब्युटिफुल अँड अमेझिंग पीपल्स अराउंड यू. सो सर्टनली थोडा नजरेचा दोष आहे, थोडा विचारांचा दोष आहे, थोडं सिस्टीम मध्ये काहीतरी आलंय किंवा कुठून तरी आपण ते घेऊन आलेलो आहोत वर्षानुवर्षांपासून. ते आपल्याला थोडं शिफ्ट करता आलं तर तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचा चेंज तुमच्या आसपास दिसायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, हे नेगेटिव्हला पण सूट होईल आणि पॉझिटिव्हला पण. कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं. जर तुम्ही आतून खूप नेगेटिव्ह नकारात्मक आहात तर तुम्हाला बाहेरच्या गोष्टी पण नेगेटिव्ह नकारात्मक आणि वाईट दिसतात. पण तुम्ही आतून प्युअर सॉर्टेड शांत आहात तर कदाचित बाहेर पण तुम्हाला ती शांतता, ती प्युरिटी आणि हॅपीनेस दिसते. सो सर्टनली दिस इज द पर्स्पेक्टिव्ह थिंग. तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे त्याच्यावर ह्या गोष्टी डिसाईड होत असतात बऱ्यापैकी. आणि इथे आणखी एक गोष्ट येते, दॅट इज द संयम. कधी कधी लाईफमध्ये इझिली तुम्हाला डिच केलं जातं, इझिली नकारात्मक अनुभव येतात. पण तुम्ही संयमाने जर चालला, तुम्ही संयमाने गोष्टी घेतल्या तर तुम्हाला कळेल की कालांतराने तुम्हाला महसूस होतील त्या गोष्टी. यू विल फील दॅट की खूप चांगली माणसं आहेत आणि खूप चांगल्या सिच्युएशन्स आहेत. ह्याच्यासाठी पेशन्स पण तेवढेच महत्वाचे आहेत. एका इन्सिडन्स वरून तुम्ही हे ठरवू नका की ह्या जगात चांगल्याला चांगलं मिळत नाही. तुम्ही चांगले आहात, डेफिनेटली यू विल गेट दॅट. इफ यू मीन इट यू विल गेट इट. असे असंख्य प्रश्न आपल्याला सतावत असतात. प्रश्न प्रश्न प्रश्न. ह्या प्रश्नातून प्रत्येक प्रश्नासाठी तुम्ही अनुभव घेण्याची, चुका करण्याची आणि गोष्टी खराब करण्याची गरज नाहीये. तर दुसऱ्यांच्या अनुभवातूनही आपण शिकू शकतो खूप चांगल्या पद्धतीने. त्यामुळे सगळे प्रश्न एकमेकांशी शेअर होतात, तिथे कुणाचं नाव घेतलं जात नाही. आणि ही जी सिरीज आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यातले शिकलेले धडे असाल किंवा तुमच्या आयुष्यातले तुमचे प्रश्न असतील, या पद्धतीची सिरीज आपण घेऊन येतोय, एक बोलतोय आणि समजून घेतोय एकमेकांचे प्रश्न, एकमेकांना एक्सपिरियन्स शेअर करतोय आणि त्याच्यातून आपलं लाईफ ब्युटिफुली क्रिएट करतोय. जर तुम्हीही क्युरियस असाल, तुमचेही असंख्य प्रश्न असतील, तुमचेही काही धडे शिकलेले तुम्हाला कुणाला तरी सांगायचे असतील, तर कदाचित ही सिरीज तुम्हाला खूप हेल्प करेल. सो आमच्याशी कनेक्ट राहा, आमचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि विल बी टुगेदर.